सिडकोतील खुटवड नगर येथे आयोजित लसीकरण शिबिरात धक्कादायक घटना घडली असून लस घेतल्यानंतर काही मिनिटातच 16 वर्षीय श्रावणी अनिल पाटील हिला चक्कर येऊन ती अचानक कोसळली। तिला तातडीने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले। बुधवारी 24 जून रोजी श्रावणी आपल्या वडिलांसोबत लसीकरणासाठी शिबिरात आली होती। लस घेतल्यानंतर काही अंतर चालत गेल्यानंतर तिला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि ती जमिनीवर कोसळली। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेनंतर रुग्णालय परिसरात नातेवाईक आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली। श्रावणीच्या कुटुंबियांनी लसीकरणानंतरच ही घटना घडल्याने संशय व्यक्त केला असून सकाळपर्यंत ती पूर्णपणे निरोगी असल्याचा दावा केलाय। दरम्यान मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य स्पष्ट होणार आहे। वैद्यकीय अधिकारी आणि संबंधित यंत्रणांकडून घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे। या अनपेक्षित घटनेमुळे खुटवड नगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे। आता सर्वांचे लक्ष शवविच्छेदन अहवालाकडे लागले आहे। मी विनोद साहेबराव मराठे। काल 24 तारखेला जी दुर्दैवी घटना झाली, श्रावणी अनिल पाटील जिचा मृत्यू झाला, तो एकमेव कारण त्याचं लसीकरण होतं। कारण की सकाळी ती उठल्यानंतर तिने नाश्ता केला, तिच्या आईला, वडिलांना आणि भावाला दिला, स्वतः पण खाल्ला। असंही नव्हतं ती उपाशीपोटी गेली होती। लसीकरणाचे लोक घरी आले होते आणि त्यांनी सांगितलं लसीकरण चालू आहे, तुम्ही येऊन जा। आणि त्यांनी ते लसीकरणासाठी बोलवलं। तर तिथे गेल्यानंतर लसीकरण झाल्यानंतर हार्डली ती 3-4 मिनिटाला रस्त्यातच कोलॅप्स झाली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्या लसीकरणाचा काय इम्पॅक्ट झाला बॉडीवर, तिचं लसीकरणाची एक्सपायरी डेट संपलेली होती का, मग तिचं ते देताना काही चूक झाली, हे पूर्ण चौकशी व्हावी। याच्या आधी पण नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी बऱ्याच गोष्टी लपवायचा प्रयत्न केला। काल संध्याकाळी त्यांनी सांगितलं आम्हाला काही पहिलीच केस आहे, परंतु असं नसून याच्या आधी ऑलरेडी 2 केसेस झालेल्या आहे आणि ही 3री केस होती माझ्या भाचीची, जे लसीकरणामुळे तिचा मृत्यू झाला। तर याच्यात NMCच्या कमिशनरने, CP साहेबांनी आणि अंबड पोलीस स्टेशननी सखोल चौकशी व्हावी आणि जो कोणी याच्यात निर्दोष असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी। मग ती कंपनी असेल, लसीकरणावाली किंवा देणारे जे व्यक्ती होते त्यांना ट्रेनिंग होतं नव्हतं हे सगळी जांच व्हावी। आणि लसीकरणामुळे तिच्या शरीरावर जो परिणाम झाला मृत्यूनंतरही तो दिसून येत होता, 101% हा मृत्यू लसीकरणामुळे झाला। तर याच्यात पूर्ण चौकशी व्हावी आणि माझ्या एकुलत्या एक भाचीला न्याय मिळावा आणि याच्या पुढे ती लसीकरण थांबवून इमिजिएट त्याचं सक्षमक्ष केल्यानंतरच ते लसीकरण चालू करावे। यांनी लोकांच्या जीवाशी खेळू नये, एवढीच माझी विनंती। सुद्धा उमटलेले त्याचे फोटो सुद्धा आहे आमच्याकडे। ती लस घेतल्यानंतर तिच्या शरीरावर ते उमटले त्याचे फोटो सुद्धा आहे। लस घ्यायला गेली नसती तर कालच्या दिवशी तिचा मृत्यू झालाच नसता, आमच्या बाईचा मृत्यू झालाच नसता।